19 सप्टेंबर 2025 या दिवशी संपूर्ण महाराष्ट्राला संपूर्ण भारताला हे समजलं होतं, की भारताकडून अधिकृतरित्या ऑस्करला जाणारा चित्रपट आहे होम बाउंड हा चित्रपट. परंतु त्यानंतर 3 जानेवारी 2026 ला आणखीन एक न्यूज आली, की दशावतार हा चित्रपट ऑस्करला गेलाय. मग काही लोकांना असा प्रश्न पडला, की जर होम बाउंड हा चित्रपट ऑलरेडी भारताकडून ऑस्करला गेला आहे, तर दशावतार हा चित्रपट ऑस्करला कसा जाऊ शकतो? ज्या दिवशी दशावतार ऑस्करला गेला ही न्यूज आली, त्या दिवशी ऑस्करच्या वेबसाईटवर होम बाउंड हा चित्रपट बेस्ट इंटरनॅशनल फिल्म कॅटेगरीमध्ये शॉर्ट लिस्ट होऊन टॉपच्या 15 चित्रपटांमध्ये ऑलरेडी आला होता. त्यामुळे काही लोकांना असं देखील वाटत असेल, की जसं काही इतर फिल्म फेस्टिवलमध्ये पैसे डोनेट करून आपल्या चित्रपटाचं स्क्रीनिंग केलं जातं, तशा प्रकारे कदाचित ऑस्करमध्ये देखील पैसे भरून दशावतार या मूव्हीचं स्क्रीनिंग केलं असेल आणि त्याची न्यूज केली असेल, असं काही लोकांना वाटू शकतं. म्हणूनच मला असं वाटलं, की एखादा भारतीय चित्रपट ऑस्करला कोणकोणत्या प्रकारे जाऊ शकतो, हे आपण ह्या व्हिडिओमध्ये मांडावं. तर नमस्कार, मी सुदर्शन जाधव. आपल्या चॅनेलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल, तर नक्की सबस्क्राईब करून घ्या. आता व्हिडिओला आपण सुरुवात करू. पहिल्यांदा हे लक्षात घ्या, की एखादा चित्रपट भारताकडून ऑस्करला कसा जातो, त्याला म्हणतात इंडियाज ऑफिशियल एंट्री. ती इंडियाज ऑफिशियल एंट्रीचं सिलेक्शन कोण करतं, तर फिल्म फेडरेशन ऑफ इंडिया. जे काही चित्रपट फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाकडे अर्ज करतात ऑस्करमध्ये जाण्यासाठी, त्या सगळ्या चित्रपटांचं मूल्यमापन केलं जातं. फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाची कमिटी त्या चित्रपटांची डिरेक्शन कसं आहे, स्टोरी कशी आहे, स्क्रीन प्ले कसा आहे, सिनेमॅटोग्राफी कशी आहे, या सगळ्या बाबीचं समीक्षण करते, परीक्षण करते आणि त्या सगळ्या चित्रपटातून फक्त एकच चित्रपट निवडते, ज्याचं सबमिशन होतं ऑस्करमध्ये. कोणत्या कॅटेगरीमध्ये? बेस्ट इंटरनॅशनल फीचर फिल्म या कॅटेगरीमध्ये. तर मग दशावतार याच पद्धतीने ऑस्करमध्ये गेलाय का? तर स्पष्ट शब्दात नाही. मग आता पुन्हा तोच प्रश्न निर्माण होतो, की मग ऑस्करमध्ये पैसे देऊन दशावतारचं स्क्रीनिंग केलं जातंय का? तर याबद्दलची कोणतीही ठोस माहिती मला नाही, त्यामुळे मी तसं क्लेम करू शकत नाही. परंतु एक गोष्ट मी तुम्हाला सांगू शकतो. सुबोध खानोलकर हे जे दशावतारचे डिरेक्टर आहेत, त्यांनी स्वतःच त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये सगळ्या गोष्टी लिहिल्या आहेत. त्यामध्ये त्यांनी मेन्शन केलंय, की हा चित्रपट मेन ओपन फिल्म कॅटेगरी मधल्या कंटेन्शन लिस्ट मध्ये सिलेक्ट झालाय. आता हे कंटेन्शन लिस्ट मध्ये चित्रपट कसा येतो हे जरा आपण समजून घेऊ. समजा मी एखादा चित्रपट बनवला आणि तो चित्रपट माझा इंडियाज ऑफिशियल एंट्री म्हणून जरी ऑस्करला नाही गेला आणि जर मला तो चित्रपट ऑस्करमध्ये तरी देखील पाठवायचा असेल, तर मी काय करू शकतो? मी प्रोड्युसर म्हणून तो चित्रपट अमेरिकेतील ऑस्करने ठरवलेल्या टाइम पिरियड मध्ये, म्हणजे अमुक अमुक तारखेपासून अमुक अमुक तारखेपर्यंत त्या टाइम पिरियड मध्ये मी प्रोड्युसर म्हणून समजा माझा चित्रपट अमेरिकेत ठराविक थिएटरमध्ये ठराविक दिवसांसाठी समजा जर तिथे रिलीज झाला, तर माझी फिल्म मेन ओपन फिल्म कॅटेगरीसाठी एलिजिबल होती. पण म्हणून ती लगेच स्पर्धेमध्ये सहभागी होऊ शकते का? तर नाही. मला काही कागदपत्रांची आणि इतर काही गोष्टींची पूर्तता करावी लागते. उदाहरणार्थ, माझी फिल्म मी यूएस मध्ये काही थिएटरमध्ये काही दिवसांसाठी थिएट्रिकल रिलीज केली आहे, याची मला काही पुरावे द्यावे लागतात. त्याचबरोबर चित्रपटाचे क्रेडिट द्यायला लागतात. त्यानंतर आणखीन काही गोष्टी, म्हणजे चित्रपटाचे राईट्स कुणाकडे आहेत वगैरे, टेक्निकल ज्या काही गोष्टी असतात, कागदपत्रांची पूर्तता असते, या सगळ्या गोष्टी द्याव्या लागतात. त्याचबरोबर तो चित्रपट जे एक फॉर्मॅट असते, फॉर्मॅटमध्ये सबमिट करावा लागतो. आता ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, याचा स्क्रीनशॉट मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवेन. तुम्ही त्या गोष्टी डिटेलमध्ये व्हिडिओ पॉज करून वाचू शकता. आता या सगळ्या गोष्टींची पूर्तता जर मी वेळेमध्ये केली, तर माझा चित्रपट व्हॅलिडेट होतो आणि जे चित्रपट या सगळ्या गोष्टीची पूर्तता करू शकत नाही, ते त्या कंटेन्शन लिस्टमध्ये येत नाहीत. परंतु या सगळ्या प्रोसेसमध्ये माझ्या चित्रपटाचं कुठेही आर्टिस्टिक इव्हॅल्युएशन होतंय का? माझ्या चित्रपटातलं डिरेक्शन, स्टोरी, स्क्रीन प्ले, डायलॉग आणि इतर टेक्निकल बाबींचं कुठं समीक्षा होते का? ऑस्करचे जे ज्युरी आहे किंवा ऑस्करचे जे वोटर आहेत, ते माझा चित्रपट पाहून माझा चित्रपट किती उत्कृष्ट आहे हे सगळं बघतात का? तर स्पष्ट शब्दात नाही. कंटेन्शन लिस्टमध्ये येण्यासाठी ऑस्करची ज्युरी कोणत्याही प्रकारचं इव्हॅल्युएशन करत नाही. कंटेन्शन लिस्ट मध्ये आल्यानंतर तो चित्रपट ऑस्करचे जे 6,000 प्लस वोटर आहेत जगभरातले, त्यांना पाहण्यासाठी एका डिजिटल प्लॅटफॉर्मवर अपलोड केला जातो. साध्या भाषेत सांगायचं झालं तर जसं आपल्यासाठी नेटफ्लिक्स किंवा अमेझॉन प्राईम हा एक ओटीटी प्लॅटफॉर्म आहे, तसंच जे ऑस्करचे 6,000 प्लस वोटर आहेत त्यांच्यासाठी एक डिजिटल प्लॅटफॉर्म असतो. त्याला अकॅडमी स्क्रीनिंग रूम असं म्हणतात. त्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर कंटेन्शन लिस्ट मध्ये आलेली, म्हणजे व्हेरीफाईड झालेली, मूल्यमापन झालेले नाहीत, कारण मूल्यमापन होतच नाही तोपर्यंत, जे व्हेरीफाईड होतात सगळे कागदपत्रांची पूर्तता आणि थिएट्रिकल रन झालाय की नाही हे सगळं चेक करून ते चित्रपट कंटेन्शन लिस्ट मध्ये येतात. म्हणजेच ते परत अपलोड होतात ऑस्करच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर. मग जे 6,000 प्लस वोटर आहेत ते चित्रपट पाहतात आणि मग वोटिंग सुरू होतं. आता ते वोटिंग कसं कसं होतं? मग बेस्ट डिरेक्टरसाठी काही वोटिंग होतं, बेस्ट ऍक्टरसाठी, आणि मग बेस्ट सॉन्ग वगैरे वगैरे वगैरे, असं हे फॉर्मॅट असतं. म्हणजे इंडियाज ऑफिशियल एंट्री, म्हणजे भारताकडून जो चित्रपट अधिकृतरित्या ऑस्करला जातो, तो वेगळ्या पद्धतीने जातो. त्याचं परीक्षण, त्याचं मूल्यमापन सुरुवातीला भारतामध्ये
केलं जातं आणि त्यानंतर ऑस्करमध्ये तो सबमिट होतो. परंतु ॲज अ प्रोड्युसर मला स्वतः हा चित्रपट ऑस्करमध्ये पाठवायचा असेल, तर जसं मी तुम्हाला सांगितलं, की मी तो चित्रपट अमेरिकेत नेऊन रिलीज करणार, ठराविक थिएटरमध्ये, ठराविक कालावधीमध्ये, ठराविक दिवसासाठी त्याचा थिएट्रिकल रन होणार आणि त्यानंतरची कागदपत्राची आणि इतर टेक्निकल गोष्टीची पूर्तता मी करणार आणि मग माझा चित्रपट कंटेन्शन लिस्टमध्ये येणार. दशावतार बरोबर ते झाले. दशावतारचे डिरेक्टर सुबोध खानोलकर यांनी जी पोस्ट टाकली, त्या पोस्टमध्ये त्यांनी स्पष्ट लिहिलंय, की हा चित्रपट मेन ओपन फिल्म कॅटेगरी मधील कंटेन्शन लिस्टमध्ये सिलेक्ट झालाय. म्हणजे मी जी तुम्हाला प्रोसेस सांगितली, या प्रोसेस मधून तिथं पोहोचलाय. म्हणजे तोपर्यंत दशावतारचं कोणतंही मूल्यमापन झालं नव्हतं. त्याचं मूल्यमापन नंतर सुरू झालं. तर हा फरक असतो, लक्षात घ्या. एक चित्रपट भारताचा अधिकृत चित्रपट म्हणून ऑस्करमध्ये गेलाय आणि दुसरा चित्रपट दशावतारचे प्रोड्युसर ऑस्करमध्ये घेऊन गेलेत. खरं तर आपला दशावतार हा मराठी चित्रपट ऑस्करच्या कंटेन्शन लिस्टमध्ये जाणं ही खरंच खूप मोठी आणि महत्त्वाची गोष्ट आहे. कारण आता ऑस्करचे जे 6,000 प्लस वोटर आहेत जगभरातले, ते आपले ज्येष्ठ कलाकार दिलीप प्रभावळकर यांची ऍक्टिंग पाहू शकतात, आपल्या मातीतली गोष्ट पाहू शकतात आणि आपला एक मराठी चित्रपट ऑस्करच्या ज्युरीपर्यंत पोहोचला, ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे. तर दशावतारच्या टीमला माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा. जर काही लोकांच्या मनामध्ये काही शंका होत्या, दशावतार ऑस्करला कसा गेला, तर आय होप त्या शंका मी सगळ्या दूर केल्या असाव्यात. तुम्ही देखील तुमचं मत कमेंट सेक्शन मध्ये मांडू शकता. तुम्हाला दशावतार चित्रपट कसा वाटला होता, दशावतार ऑस्करला गेला याबद्दल तुमचं काय मत आहे, हे तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच लिहू शकता. आपण पुन्हा एकदा एका नवीन मूवीवर चर्चा करण्यासाठी नक्कीच भेटू. तोपर्यंत मी सुदर्शन जाधव तुमची रजा घेतो. धन्यवाद.